स्पर्शसुख म्हणजे प्रेम नक्कीच नाही. तो प्रीतीचा मूळ रंग नाही. तो नुसता अभिलाषेचा तवंग, एक सवंग लालसा. जाता येता भेटत राहते, जाणवते स्पर्शाची ही लालसा. रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते. रस्त्याने चालताना लादली जाते. बुकिंग क्लर्कने तिकीट देताना स्पर्श करावा. बस कंडक्टरनं तेच. वाण्याने पुड्या देताना तेच. ऑफिसरने फाईल देतानाही तेच. हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुद्धा सुटाबुटात चिकटून जाते. वर पुन्हा सॉरीचं गुलाब पाणी शिंपडायचं आणि एक ओशाट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारणच मवाळतो. नजरा तर दुसरं काही ओळखतच नाही. स्त्री देहावर अर्थपूर्ण नजरांची पुट चढलेली असतील. पुट. भारतीय युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं. अर्जुनाला नवल वाटलं, तरी कृष्णाचं ऐकून तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितलं, कौरव सैन्यात टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर जर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्या सकटच जळून गेला असता. आयुष्यभर स्त्री देहाचं संरक्षण असाच कुणी अजात श्रीकृष्ण करत असला पाहिजे. नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चित्तेवर चढण्यापूर्वीच जळून गेला असता.